नमस्कार. काल 1 ऑगस्टला जी नोटीस आली, तर त्यानुसार आपण रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का? म्हणजे थोडक्यात एकच आहे, की समजा आपला स्कोर जो आहे, तर तो या दरम्यान आहे किंवा थोडा समोर आहे किंवा 720 पैकी 720 आहे. मग आपल्यासाठी हे रजिस्ट्रेशन आहे का? प्रश्न आहे थोडा आणि रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, तर ते पण लक्षात घ्या. 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान हे रजिस्ट्रेशन होणार. मग आता मनामध्ये येतं, की सर जो बी-एम-एसचा ऑल इंडिया कोटा आहे, तर तो हाच आहे का? किंवा मग याच्यात रजिस्ट्रेशन केल्यावर कमी कट ऑफ जातो का? एम-बी-बी-एस आहे, बी-डी-एस आहे, बी-एम-एस आहे, बी-एच-एम-एस आहे. सगळं तुम्हाला सविस्तर सांगतोय आणि त्यानंतर चॉईस फिलिंग या 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि तुम्ही ज्या चॉईस फिलिंग करणार आहे, तर त्याचं जे लॉकिंग आहे, तर ते लॉकिंग 12 आणि 13 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही करू शकणार आहे. म्हणजे असं नाही, की तुम्ही 10 तारखेला चॉईस फिलिंग केल्या आणि लगेच त्याच दिवशी त्या लॉक होतील. तिथं टॅबच इनेबल होत नाही. तुम्हाला थांबावं लागणार आहे. पण आता रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं तर हा मोठा प्रश्न आहे. कारण आता आपले स्कोअर जे आहे तर ते या दरम्यान कुठेतरी आलेलं आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही कमी असाल, 177 पेक्षा जर कमी असाल, तर व्हिडिओ आत्ताच स्किप करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. कारण यावर्षीचा कॅटेगरी क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे 2026चा, तर तो 177 आहे. तर त्यामुळे 177 वाल्यांना सुद्धा हे रजिस्ट्रेशन करायला चालते. पण मग नेमकं आता समजा आपण रजिस्ट्रेशन करायचं ठरवलं या येणाऱ्या 5 तारखेला आणि आपला जो स्कोअर येतो तो या दरम्यान आहे. मग आता होईल काय, की आपल्याला खरंच सीट मिळेल का? एम-बी-बी-एस करायचंय, भारतामध्ये कुठं पण जाण्याची तयारी आहे. पण फक्त आपल्या कॅटेगरीवर आपली ॲडमिशन व्हायला पाहिजे कमी स्कोअरवर. कारण बरेच लोकं असतात, की जे तुम्हाला सांगतील, की आम्ही तुम्हाला सीट मिळवून देतो. पण याचं तथ्य नेमकं काय आहे? काय सत्यता यामध्ये? तर ते लक्षात घ्या. जर समजा तुम्ही 177 आणि 300 या दरम्यान जर असाल, तुमची कॅटेगरी कुठलीही असो, पण या दरम्यान जर तुम्ही असाल, तर तुम्हाला जर एम-सी-सीचं रजिस्ट्रेशन करायचं झालं, तर तुम्ही फक्त डीम्ड कॉलेजचा विचार त्यामध्ये करू शकता. आता डीम्ड कॉलेजेसमध्ये तुम्हाला माहिती आहे, की फी स्ट्रक्चर नेमकं कसं चालतं तर. जर समजा तुम्ही एम-बी-बी-एसचा विचार केला, तर तुमची तयारी ही 22, 23, 24 लाख पर इयरची पाहिजे एम-बी-बी-एससाठी. बी-डी-एसचा जर विचार केला समजा, तर 5-6 लाख, 7 लाख पर इयरपर्यंत हे फी स्ट्रक्चर जातं. या व्यतिरिक्त हॉस्टेल मेस वेगळं असतं. तर त्यामुळं तुम्ही 177 मार्क्स आहे तुम्हाला आणि तुम्हाला एम-बी-बी-एस करायचं आहे आणि तुमचं बजेट हे 25 लाख पर इयरचं आहे किंवा बी-डी-एस करायचं आहे आणि तुम्ही 5-6 लाख रुपये पर इयर फीस पे करू शकता. स्कॉलरशिपचा विषय तुमच्या डोक्यामध्ये नाहीये, मिळेलच याची गॅरंटी नाही. मागच्या वर्षी काही डीम्ड कॉलेजेसमध्ये काही प्रमाणात स्कॉलरशिप आलेले आहे. पण आता समजा तुम्हाला एम-बी-बी-एस करायचं आहे, तुमची फुल तयारी आहे. मग अशा वेळेस तुम्ही हे जे शेड्यूल आलेलं आहे आजचं, म्हणजे कालचं 1 ऑगस्टचं, तर यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. पण आता याच्या काउन्सिलिंगचे नियम खूप बदललेले आहे. तर त्यामुळं जवळपास 2 लाख रुपये डिपॉझिट वेबसाईटवर जाणार आहे दरवर्षीसारखं. पण जर थोडी जरी चूक झाली, तर तुमचे 2 लाख रुपये जप्त होऊ शकतात. तर त्यामुळे ती एक काळजी घ्या. आता आमचे जिजाऊ अकॅडमीचे हे जे रजिस्ट्रेशन आहे, तर हे सध्या सुरू आहे. जॉइनिंग सध्या सुरू आहे. तुम्हाला जर समजा डीम्ड एम-बी-बी-एस किंवा डीम्ड बी-डी-एस करायचं असेल, तर तुम्ही एक तसा मेसेज करा, की डीम्ड एम-बी-बी-एस किंवा डीम्ड बी-डी-एस. तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. काउन्सिलिंग फीज वगैरे कशी पे करायची ते सगळं सांगितलं जाईल. आणि हो, अजून एक, आता हा जो स्कोअर आहे 301 ते 450. आता सर भारतात कुठेही जायला तयार आहे आम्ही. फक्त आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला पाहिजे. मग आता या पद्धतीने जर आपण गेलो, एम-सी-सी थ्रू जर का आपण गेलो, तर मग होईल का? तर हे खूप प्रश्न आहे, की सर आम्ही कॅटेगरीमध्ये आहे सर. मग आता आम्हाला तर मिळालेच पाहिजे. आम्ही कट ऑफ पाहिला, की राजस्थानमध्ये एवढा आहे, पॉंडिचेरीत एवढा आहे. सर वेस्ट बेंगॉलचा कट ऑफ आहे, तर तो तर आमच्या कॅटेगरीपर्यंत आलेला आहे. मग आता याच्यात जर आम्ही रजिस्ट्रेशन केलं, तर मग आमचं तर व्हायला पाहिजे. तर आता ते पण थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पहा आता जर समजा एखाद्या वेळेस तुम्ही एस-टी कॅटेगरीमध्ये असाल, तुमचा स्कोर जर 400 प्लस आहे, एस-टीमध्ये शेड्यूल्ड ट्राईबमध्ये, तर तुम्ही या एम-सी-सी काउन्सिलिंगचा विचार करू शकता. पण 400 मार्काच्या आत जर असाल तुम्ही एस-टीमध्ये, एस-टी फक्त, तर तो पण विचार तुम्ही नाही केला तरी चालतो. कारण इथलचा कट ऑफ खूप हायर लेव्हलला असतो. आणि आता डीम्ड कॉलेजेससाठी जर तुम्ही जाणार असाल या स्कोअरच्या दरम्यान, तर तुम्ही डीम्ड कॉलेजेसचा नक्की विचार करू शकता. या स्कोअरच्या दरम्यान एक चान्स आहे, एक संधी आहे, की तुम्हाला महाराष्ट्राचं कॉलेज सुद्धा डीम्डमध्ये अलॉट होऊन जाईल एम-बी-बी-एसचं. पण जर समजा तुम्ही 300 मार्काच्या आतमध्ये असाल, 177 ते 300च्या दरम्यान असाल, तर महाराष्ट्रामध्ये संधी मिळेल याचे चान्सेस खूप कमी आहे. म्हणजे हे काही असं गॅरंटेड नाही सांगत मी. एखाद्या वेळेस जर महाराष्ट्राच्या एखाद्या डीम्ड कॉलेजचा कट ऑफ जर कमी आला, तर तुमची ॲडमिशन होऊन पण जाऊ शकते. पण आता यामध्ये लक्षात ठेवा, की तुमचा स्कोअर असा आहे तुम्ही एस-टीमध्ये आहे. मग अशा वेळेस तुम्ही एम-सी-सी जे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात, तर त्याचा विचार करा. कारण एम-सी-सीवर एक तर डीम्ड युनिव्हर्सिटी येतात आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस, बी-डी-एस कॉलेजेस येतात.
आता एम्स, जिपमर हे कॉलेज असतात, पण त्याच्यासाठी तर अजून मार्क्स जास्त पाहिजे. तर त्यामुळे तुमचा जर विचार असेल की नाही आपण आता हे रजिस्ट्रेशन करू आणि याचे कट ऑफ कमी येतात आणि आम्हाला 200च मार्क आहे आणि आता कोणत्याही स्टेटमध्ये आम्ही जातो, नाही होणार. फुल टाइमपास होईल तुमचा आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन बसणार आहे. तर हे मी गॅरंटेड सांगतोय. आता समजा तुम्ही 451च्या वर आहे समजा आणि 720 पर्यंत आहे. मग आता कॅटेगरीमध्ये जर तुम्ही एस-सी मध्ये असाल समजा, आता एस-टी तर मी अगोदरच सांगितलं, पण तुम्ही जर एस-सी मध्ये असाल, तुमचा स्कोअर 550 प्लस आहे किंवा 500 प्लस आहे, तर एखाद्या वेळेस तुम्ही एम-सी-सीचा विचार करू शकता. पण हे सुद्धा तुम्हाला जे एम-सी-सीहून मिळणारं जे कॉलेज आहे, तर एकदम लो ग्रेडचं असणार आहे. ॲव्हरेज कॉलेज तुम्हाला मिळेल गव्हर्नमेंटचं. आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर समजा तुम्हाला जायचं असेल आणि जर तुम्हाला एम-सी-सीहून अलॉटमेंट जर होत असेल, तर त्यापेक्षा तुम्हाला महाराष्ट्राच्या स्टेट काउन्सिलिंगमधून त्यापेक्षा बेटर कॉलेज मिळू शकतं. आता तुम्हाला जर समजा एम-सी-सी करायचा असेल, तुमचा स्कोअर 500 प्लस आहे, ट्राय करायचा, करू शकता ट्राय. पण यामध्ये तुमचं डिपॉझिट अडकणार आहे. आपल्या एस-सी, एस-टी ह्या ज्या सगळ्या कॅटेगरीज आहे, तर यांना ₹5,000 डिपॉझिट असतं. ठीक आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. डीम्डचा कसा आहे, की डीम्ड 2 लाखच डिपॉझिट घेते. पण तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल, तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी फक्त काउन्सिलिंग करायची, तर ₹5,000 डिपॉझिट 1 वर्ष अडकतं. मग आता विषय येतो, की एम्स, जिपमर हे जे कॉलेज आहेत, तर हे करायचे. जर बाकीच्या कॅटेगरीजमध्ये तुम्ही असाल, तुम्ही जर समजा 600 प्लस असाल, तर एक वेळ तुम्ही एम-सी-सीचा विचार करा. 600 प्लस असाल तर तुम्ही 550, 580 प्रयत्न करून पाहू शकता, दुसरं काहीच नाही. कारण मिळणारं कॉलेज हे महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमधून मिळणाऱ्या कॉलेजपेक्षा खूप ॲव्हरेज असणार आहे. तर त्यामुळं विनाकारण 2-2 ठिकाणी काउन्सिलिंग करा, 2-2 ठिकाणी पैसे भरा. एकदा ते कॉलेज जॉइन करा, एकदा हे कॉलेज जॉइन करा स्टेट गव्हर्नमेंटचं आणि परत विषय काय होईल, की या दरम्यान तुमचा प्रवास पण जास्त होणार आहे, तुमचे पैसे पण खर्च होणार आहे आणि एखाद्या वेळेस तुम्ही जर नियमामध्ये अडकले, तर ती गोष्ट पण वेगळी असणार आहे. मग आता थोडक्यात एक समराईज करतोय, की आपण काय करायला पाहिजे? पहा, एम-सी-सीचा जर तुम्ही विचार करत असाल, तर एकच आहे, तुमचा स्कोअर जो आहे ना, तर तो खूप जास्त असायला पाहिजे. तरच तुम्ही एम-सी-सीचा विचार करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की यावर बी-एम-एस आणि बी-एच-एम-एस हे जे कॉलेजेस आहेत, तर हे येत नाहीत. याच्या चॉईस फिलिंगच यामध्ये होत नाही. हे कॉलेज तुम्हाला दिसणारच नाहीत. तर त्यामुळे याचा जर तुम्ही विचारात असाल, तर हे तुम्ही स्किप करून टाका एम-सी-सीचा कोटा. आता परत एक तिसरा विषय, एक तर सांगितलं, की तुम्ही समजा 580 प्लस आहे किंवा 600 प्लस आहे, तर अशा वेळेस विचार करा, ॲव्हरेज कॉलेज भेटेल त्यापेक्षा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट सीईटी सेलमधून चांगलं कॉलेज मिळेल. आता समजा तुम्ही डीम्डमध्ये जाण्याची तयारी आहे तुमची, मग अशा वेळेस तुम्ही एम-सी-सीचा विचार करू शकता. आणि परत एकदा सांगतोय, जर तुम्ही आमची काउन्सिलिंग जर जॉइन केलेली असेल, तर तुम्हाला एक युनिक वेगळा नंबर दिलेला आहे. तर तो आमच्या टीममधील एक पर्सनल नंबर आहे. तुम्ही पब्लिक नंबरवर कॉल करू नका, कारण तो वारंवार बिझी येतो. तुमच्याकडे जो दिलेला नंबर आहे, तुम्हाला फर्स्ट टाईम जो कॉल आलेला होता, की तुम्हाला डॉक्युमेंट्स कसे चेक करावे, तर हे सांगितलं गेलेलं होतं त्या नंबरवरून. तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. ते सगळं डेटा कलेक्शन ऑफिसला माझ्याकडे एकत्रित होतं. तर त्यामुळं जो 84 वाला नंबर आहे, तर तो जॉइन मेंबरसाठी नाही. तो एक पब्लिक नंबर आहे. तो कधी बंद येईल, कधी बिझी येईल, तर त्यामुळे त्याला कॉल करू नका. ओके. आज आपण थांबूया. बाय.